96मध्ये लग्न केलं. ओके. जेव्हा माझं डिफरन्स बराच कल्चरल डिफरन्स होता ऑफकोर्स, कारण भाषा वेगळी. भाषा वेगळी. ही इज डाय हार्ड व्हेजिटेरियन, मी डाय हार्ड नॉन व्हेजिटेरियन. सो कारण माझी आई रत्नागिरी आणि आम्ही वी आर लाईक फिश लवर्स आणि मुंबईत राहणारे प्रॉपर आणि खाणारे. सो इट्स लाईक माझी आवड तीच होती. सो तो पहिला कन्सर्न होता की तुला व्हेजिटेरियन खावं लागेल आयुष्यात. मी म्हटलं ते मी सगळं सोडून दिलं विचार. म्हटलं ठीक आहे, ते तेवढे सॅक्रिफाईस करता येतील थोडेफार काही वर्ष. पण या सो तो एक कन्सर्न होता, भाषेचा होता. सो लग्न झाल्यावर पण लग्न झालं म्हणजे बाबांनी सगळं ॲडजस्ट केलं की ठीक आहे, तू इफ यू आर ओके विथ दॅट. आय सेड या आय एम ओके. फ्रॉम दॅट मोमेंट तो स्ट्रगल सुरू झाला माझ्या लाईफचा. आणि कारण काय झालेलं की त्याला वर्षभरासाठी त्या कोंबड्या घेऊन तो होता, पण नवीन केलेलं क्लिनिक स्टार्ट त्यानेही मी, मुलं लहान, त्यांचं सगळंच करायचं आणि माझ्यासोबत कोणी नव्हतं दुसरं. त्यामुळे त्याला नेऊन सुरुवातीला 3-4 महिने तर तो हलू शकत नव्हता. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. घराचं EMI, दुसरा दवाखाना विकत घेतलेलं त्याचा EMI, म्हणजे दोन्ही दवाखान्यांचे सगळं मॅनेजमेंट करणं हे खूप कठीण. आणि हे वाढत गेलं कारण माझे व्याज वाढत गेला. काय EMI सगळे म्हणजे ओव्हरलॅप झाले. आणि मग लोक बँकवाले घरी यायला लागले की पैसे, ऑफकोर्स त्यांचे पैसे मागायला. सो मी माझ्या लग्नाच्या आधी राजकन्येसारखी वाढलेली, तिथे मी कधी असं पैशाचे प्रॉब्लेम्स बघितले नाही. मी लाईक खूप वेगळं लाईफ होतं ते माझं, फुल एकदम राजेशाही थाट होतं. आणि मी कधी पाहिलं नव्हतं की पैसे मागायला लोक आपल्या दारात येतात. बट दिस वॉज लाईक सडनली हॅपन. आणि मी गोराई खाडी जवळ आम्ही राहत होतो आणि म्हणजे तो अजूनही मला आठवलं तरी अंगावर काटा येतो की तो क्षण मी फेस केले असते. म्हणजे एक क्षण मला असं वाटलं की त्या खाडीत जाऊन डुबकी मारावी. पण तेव्हापासून मी घराच्या बाहेर लांब अशी दूर जायला लागली मुलांना सोडून. मुलं तेव्हा लहान होती, 7वी 8वी 9वी अशी. पण त्यांना कळलं की मम्मी काहीतरी वेगळं करते, शिकायला जाते, शी इज लर्निंग. आणि मग तिथे मी तो कोर्स येऊन जाऊन नाशिकला सुरुवात केली. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षाचा तो संपला. त्या दरम्यान काय झालं, तिथे मला बरेचशी मोठे दिग्गज डॉक्टर भेटले. तो मला म्हणाला की मम्मी हे समहाव तुमचं होत नाही आहे, तर आपण काहीतरी त्याच्यावर एक फायनल निर्णय तुला घ्यावा लागेल. तरीही मी खूप वेळ घेतला. पण आता माझे लीड्स पण खूप यायला लागली की डॉक्टर तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला पण प्रॉडक्ट बनवून द्या, हे सगळं करून द्या. तर समहाव मला इथनंही बाहेर पडता येत नव्हतं आणि तिथेही घुसता येत नव्हतं. आणि मग मला स्वतःची एंटिटी काय असायला पाहिजे, ही ब्रँडनेच माझं अस्तित्व कळेल. जोपर्यंत ब्रँड होत नाही ना माझा, तोपर्यंत माझं पोटेन्शियल आणि माझी खरी किंमत कळणार नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सत्रात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझ्या खूप छान मैत्रिणीला भेटणार आहोत. डॉक्टर रश्मी वेद, जी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, हेअर अँड स्किन स्पेशालिस्टमध्ये. आणि ती 28 वर्षापासून यामध्ये प्रॅक्टिस करते. आणि शी इज अ ओनर ऑफ झिटा आयुर्वेदा. तर रश्मी, मला तुझं लहानपणाबद्दल सांग ना. म्हणजे यू आर बॉर्न अँड बॉट अप इन पुणे की मुंबई? मी मुंबईची आहे. माझे DNA जीन्स मुंबईचे आहेत.
अँड आय एम बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. गिरगाव चौपाटी जवळचा माझा जन्म आहे. आणि तिथेच माझं बालपण, शाळा, कॉलेज, मेडिकल आणि ऑलमोस्ट आयुष्यच तिथे गेलं मुंबईमध्येच. आणि मित्र मैत्रिणी, सगळा परिवार, माझ्या नातेवाईकांचा परिवार, सासरवाडी, माहेर सगळं तिथेच आहे. आणि इथे आल्यावर तुमच्यासारख्या नवीन गोड मित्रमैत्रिणींना भेटायला मला खूप माझ्या नशिबात होतं. सो आय एम हिअर विथ यू. बरोबर आहे. तुझं कॉलेज पण मुंबईचंच ना? तू कुठल्या कॉलेजमधनं तुझं डिग्री घेतली? शाळा माझी गिरगावातली चिकित्सक समूह शिरडकर हायस्कूल मराठी मीडियम. त्यानंतर मी विल्सन कॉलेजला होते. गिरगाव चौपाटीच्या लाटा बघत बघत त्यांच्यासोबत अभ्यास केला 11वी-12वी. आणि त्यानंतर मी मेडिकलला ॲडमिशन घेतलं येरला मेडिकल कॉलेजमध्ये. सो तिथे माझं मेडिकल BA MS कंप्लीट झालं. ओके. मला वाटतं त्यावेळेसच तुला मनोज भेटला आय गेस. येस. की कॉलेज पूर्ण झालं हां, कॉलेजमध्येच. लाईक आमच्या 2 फॅकल्टी होत्या, आयुर्वेदा आणि होमिओपॅथी. सो आयुर्वेदामध्ये मी ॲडमिशन घेतलं तेव्हा मनोजचं माझ्या हजबंडचं ऑलमोस्ट होमिओपॅथी डिग्री संपत आली होती. सो वी मेट देअर. आणि कोइन्सिडेंटली आय फाउंड माय सोलमेट. तुमची कशी ओळख झाली त्याबद्दल सांग जरा. सो मी तिथे आयुर्वेदिक जेव्हा माझी फर्स्ट म्हणजे एंट्री झाल्या मी CR होते, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होते. दादागिरी म्हणजे सॉर्ट ऑफ. तर तेव्हा मग तर माझ्याबरोबर त्याचे काही फ्रेंड्स होते जे ते पण त्याच्या होमिओपॅथीचे CR होते. सो वी यूज टू मीट आणि मग त्याच्यासोबत तो असायचा. असं तर आमचं काही फार इंटरॅक्शन नव्हतं झालं, पण तिथे आमची भेट झाली. आणि सम लाईक फ्रेंड्स, ऑफकोर्स आपण आधी फ्रेंड असतो आणि आताही फ्रेंडच आहोत. पण तेच म्हणजे फ्रेंडचं रूपांतर मग कधी ते प्रेमात झालं आणि मग आम्ही तो निर्णय घेतला लग्न करायचा. पण काय अपोजिशन होतं घरनं? हां, कारण तो गुजराती कच्छी आहे आणि पोझिशन ॲज सच माझ्या बाजूनेच होतं. बिकॉज आय एम फ्रॉम ऑल लॉयर्स फॅमिली. सो पोझिशन मुलीच्याकडचं हेच असतं सुरुवातीला की तू वेगळ्या म्हणजे वेगळ्या भाषेत, वेगळ्या पूर्ण आपल्या कम्युनिटी कल्चरमध्ये वेगळ्या जाणार, तर तुला सेटल व्हायला वेळ लागेल किंवा मे बी काय ऑब्स्टॅकल्स येऊ शकतील. सो हीच जी आईवडिलांची थोडीशी कन्सर्न असतो तो होता. पण त्यांची फॅमिली पण खूप छान होती आणि सगळं जुळून आलं. सो असं काही खूप मोठं थ्रिल करावं लागलं असं नाही, जे मला वाटलं होतं की आपण काय थ्रिल करावं वगैरे. पण समहाव आम्हाला ते आईवडिलांच्या इच्छेनेच करायचं होतं, त्यांच्याही आणि माझ्याही. सो ते खूप छान घडलं आणि आम्ही 96मध्ये लग्न केलं. ओके. जेव्हा माझं डिफरन्स बराच कल्चरल डिफरन्स होता ऑफकोर्स, कारण भाषा वेगळी. भाषा वेगळी. ही इज डाय हार्ड व्हेजिटेरियन, मी डाय हार्ड नॉन व्हेजिटेरियन. सो कारण माझी आई रत्नागिरी आणि आम्ही वी आर लाईक फिश लवर्स आणि मुंबईत राहणारे प्रॉपर आणि खाणारे. सो इट्स लाईक माझी आवड तीच होती. सो तो पहिला कन्सर्न होता की तुला व्हेजिटेरियन खावं लागेल आयुष्यात. मी म्हटलं ते मी सगळं सोडून दिलं विचार. म्हटलं ठीक आहे, ते तेवढे सॅक्रिफाईस करता येतील थोडेफार काही वर्ष. पण या सो तो एक कन्सर्न होता, भाषेचा होता. सो लग्न झाल्यावर पण लग्न झालं म्हणजे बाबांनी सगळं ॲडजस्ट केलं की ठीक आहे, तू इफ यू आर ओके विथ दॅट. आय सेड या आय एम ओके. तर तो झाला म्हणजे तो एक्सपॅन्स म्हणजे माझ्या लाईफचा दुसरा टप्पा आफ्टर माय मेडिकल. मी लास्ट इयरला इंटर्नशिपमध्ये असतानाच लग्न केलं. अच्छा. सो किंवा त्यांच्या मते असं होतं की आपण लग्न फटाफट करून टाकू. मी तेव्हा शिकत होते, मी लास्ट इयर होतं. पण म्हटलं नाही, माझं कायम आणि माझं फर्स्ट अँड म्हणजे एम काय होतं की डॉक्टर बनायचं. बरोबर. सो मी लास्ट इयरला मग इंटर्नशिपनंतर लग्न झालं. ओके. येस. अँड देन पुढची सुरुवात झाली आयुष्याची. दोघंही डॉक्टर, दोघांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी सुरू केली आधी. मीनवाईल मला मोठा मुलगा झाला 98मध्ये आणि मग आम्ही शिफ्ट झालो बोरिवलीला. सो बोरिवलीला तिथे मी 1999पासून स्टार्ट केली माझी प्रॅक्टिस प्युअरली इन आयुर्वेदा. अच्छा. येस. विथ हिम. मग किती वर्ष हे केलं? सो 99मध्ये प्रॅक्टिस सुरू केली, प्युअरली आयुर्वेदामध्येच मी सुरू केली. माझा हजबंड जनरल प्रॅक्टिस आणि होमिओपॅथी दोन्ही करायचे आणि प्रॅक्टिसला ऑलमोस्ट 18 वर्ष मी तिथे केली आणि 2017मध्ये आम्ही
पुण्यात शिफ्ट झालो. आणि तिकडेच मीत पण झाला नाही का? हां, मीत झाला 2004मध्ये, दुसरा मुलगा झाला मीत. तिथे पण तुझे मला वाटतं 2 क्लिनिक होतं ना? हो, तिथे माझे 2 क्लिनिक होते. एक चारकोपला होते, एक कांदिवलीला होतं. आणि इट वॉज अ गुड टाईम वेन वी स्टार्टेड. आणि मग बरेच वर्ष आम्ही म्हणजे मोठा मुलगा साधारण छोटा एक 5-6 वर्षाचा झाला तेव्हा आमचं कसं होतं, एक बंगलो होता तिथे. बंगलोमध्ये आम्ही राहत होतो. बंगलोमध्ये खालच्या फ्लोअरला ग्राउंडला मी योगाचे क्लासेस घ्यायची, क्लिनिक होता आणि वरच्या फ्लोअरला आम्ही राहायचो. पण छोटासा बंगलो होता आणि तो एरिया असा होता की जिथे म्हणजे थोडंसं असं कॉम्पॅक्ट एरिया होता. सो मला असं नेहमीच वाटायचं की आता नाऊ वी आर फ्लरिशिंग बट स्टील मोर, की एक्सपान्शन खूप महत्त्वाचं असतं. मग त्यानंतर आम्ही एक घर घेतलं. तो बंगलो सेल केला, कारण आम्ही असंच एक्सपांड म्हणजे बिग एरियात जायचं, मेन रोडवर क्लिनिक असावं. बिकॉज आय बीन ऑलवेज ॲम्बिशियस पर्सन, की मला एक्सपांड करायचं. येस, आपण इथे आहोत, अजून त्याच्या पुढे कसं जायचं. सो वी ऑफकोर्स वी वर टेकिंग दॅट एफर्ट्स. मग घर घ्यायचं ठरवलंच आणि हे विकायचं आणि घर घेऊन 2 क्लिनिक करायची, एक नवऱ्याचं वेगळं आणि माझं सेपरेट. कारण कसं होतं की एका क्लिनिकमध्येच मग दोघांचे पेशंट्स, मग ते थोडंसं इट वॉज नॉट क्लॅशिंग, बट ते माझं टाईम टेबलसुद्धा हे होत होतं. सो आम्ही तसा विचार केला. आम्ही घर घेतलं बोरिवलीलाच, तिथेच जवळपास एक मोठं घर घेतलं 3 BHKचं आणि 2 क्लिनिक. सो ते ते सगळं सुरळीत चाललं होतं. वा, मला एक विचारायचं होतं की आता तू तिथे घर घेतलं, दोघांनी 2 क्लिनिक काढले, हो, मुलं पण आता म्हणजे हळूहळू मोठी होत होते, पण मग तू एकदम असा पुण्याला यायचा कसं काय विचार केला? हो, तेच पुण्याला येण्यापर्यंत आणि नवीन घर घेतल्यानंतर ही ॲक्च्युली माझा मोठा लाईफ चेंजिंग तो स्पॅन होता. घर घेतलं, मस्त छान इंटिरियर डेकोरेशन आणि मस्त छान त्याच्यामध्ये शूटिंग्स व्हायच्या माझ्या घरामध्ये, कारण ते घर तेवढं आम्ही इंटिरियर डेकोरेशन करून इतकं सुंदर केलं होतं. आम्ही काही पर्सनल लोन्स घेतले होते, कारण एक वाढवतो आपण तेव्हा थोड्याशा रिस्क फॅक्टर आपण ॲड ऑन करतोच लाईफमध्ये. तसं आम्ही घर घेतलं आणि क्लिनिक दोन्ही छान चालत होते. आणि एक साधारण 5-6 महिने आम्ही तिथे सेटल होताच माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि ओ माय गॉड, अचानक आणि हॉरिबल ॲक्सिडेंट. सो लाईक त्याने मला फोन केला, मी क्लिनिकमध्ये पेशंट बघत होते आणि मला फोन केला की मी हॉस्पिटलमध्ये छोटासा ॲक्सिडेंट झाला. कसा बसता तो बोलला आणि मग फोन ठेवला. मी तर धावत पळत गेले, बघते तर त्याचं लिगामेंट टेअर, हे ते CT स्कॅन MRIमध्ये फुल, म्हणजे पाय म्हणजे प्रॉब्लेम मोठा होता. सो मी म्हणजे सांगितलं हां, एक्झॅक्टली. पण ते म्हणजे तो एकदम म्हणजे माझ्यासाठी धक्काच होता लाईफ, म्हणजे खूप मोठा धक्का. कारण सगळं चालतंय ओके, लाईक आपण घडी सगळे म्हणजे नॉर्मल करतो आणि अचानक काय झालं. सो ते तुम्ही गेले आणि मग डॉक्टरने सांगितलं की थोडंसं ऑपरेट करायला लागेल, लिगामेंट टेअर आहे, हे ते. पण त्याला जवळजवळ म्हणजे त्या कुबड्या घेऊनच राहावं लागेल, कारण ते दोन्ही पायांचे प्रॉब्लेम झालेले. गुडघ्याचा एक सिव्हिअर होता, एक थोडासा, कारण स्कूटरवरनं तो पडला होता. आणि तो ना असा ॲक्सिडेंट होता जिथे तो असा भर हायवेला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, जिकडे आम्हाला माहिती आहे की तो एरिया असा आहे की जिथे ऑलमोस्ट बरेच ॲक्सिडेंट्स होतात आणि तिथे ॲक्सिडेंट असे होतात की माणूस दगावतो. तर त्याने मला सांगितलं की मी तिथे कांदिवलीच्या त्या शनीच्या मंदिराच्या समोर झालं, मी पडलो आणि 8 वाजता रात्रीच्या तो लिटरली म्हणजे त्या भर माणसांच्या त्या ट्रॅफिकमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला. बट तो वाचला, कारण त्यावेळी नेमकं मागणं कुठल्या गाड्या येत नव्हत्या आणि तो आणि त्याचा फ्रेंड होता, त्यामुळे तो वाचलं. पण त्या वाचला, देवाने खूप मोठी माझ्यावर मेहरबानी केली. बट फ्रॉम दॅट मोमेंट तो स्ट्रगल सुरू झाला माझ्या लाईफचा. आणि कारण काय झालेलं की त्याला वर्षभरासाठी त्या कुबड्या घेऊन तो होता, पण नवीन केलेलं क्लिनिक स्टार्ट त्यानेही मीही
मुलं लहान, त्यांचं सगळंच करायचं आणि माझ्यासोबत म्हणजे कोणी नव्हतं दुसरं. त्यामुळे त्याला नेऊन सुरुवातीला 3-4 महिने तर तो हलू शकत नव्हता. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. घराचे EMI, दुसरा दवाखाना विकत घेतलेला त्याचा EMI, म्हणजे दोन्ही दवाखान्यांचे सगळं मॅनेजमेंट करणं हे खूप कठीण. म्हणजे मी मेडिकल खर्च, मुलांचं मॅनेजमेंट, शिक्षण, क्लिनिक, पेशंट्स, त्याला न्यायचं आणायचं, त्याला म्हणजे हे खूप डिफिकल्ट होतं. आणि हे वाढत गेलं कारण माझे व्याज वाढत गेला. काय EMI सगळे माझे ओव्हरलॅप झाले. आणि मग लोक बँकवाले घरी यायला लागले की पैसे, म्हणजे ऑफकोर्स त्यांचे पैसे मागायला. सो मी माझ्या लग्नाच्या आधी राजकन्येसारखी वाढलेली, तिथे मी कधी असं पैशाचे प्रॉब्लेम्स बघितले नाही. मी लाईक खूप वेगळं लाईफ होतं ते माझं, फुल एकदम राजेशाही थाट होतं. आणि मी कधी पाहिलं नव्हतं की पैसे मागायला लोक आपल्या दारात येतात. बट दिस वॉज लाईक सडनली हॅपन. आणि मी गोराई खाडी जवळ आम्ही राहत होतो आणि म्हणजे तो म्हणजे अजूनही मला आठवलं तरी अंगावर काटा येतो की तो क्षण मी फेस केले असते. म्हणजे एक क्षण मला असं वाटलं की त्या खाडीत जाऊन डुबकी मारावी. पण ते काय म्हणजे त्याने काय साध्य होणार होतं कारण मुलं लहान होती. बट हळूहळू मग काय झालं की मला ते सगळं फेडायचं होतं कारण त्यांना त्यांचे पैसे जे काय आहेत ते मी हळूहळू सगळं म्हणजे दागिन्यांपासून सगळं सेल केलं. मी देवाला म्हटलं तू माझा नवरा वाचवलास हेच माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे मी करेन जे काय करता येईल. सो आय लाईक थॉट की नाही मीच आता झाशीची राणी बनूनच मला हे सगळं सर्वाईव्ह करायचं आहे किंवा मला पुढे न्यायचं. बरोबर. सो दॅट वॉज अ व्हेरी क्रुशियल डेज. आणि मग आम्ही सगळंच विकलं, घर विकलं, जे काही घेतलं होतं विकत फॉर दॅट रिझन की पुढे आपण एक्सपांड करू. पण समहाव ते इथून लाईक आम्ही पूर्ण खाली आलो. बट देवाचे उपकार, आईवडिलांचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद, आमच्या सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आणि ऑफकोर्स हितचिंतकांच्या विशेस, त्यामुळे आम्ही फक्त की मेंटली आम्ही तरलो. फायनान्शियली येस वी वेअर इन सो मच ऑफ डेप्ट. बट ते सगळं विकून आम्ही मग तिथेच जवळपास अजून एक क्लिनिक घेतलं, 2 क्लिनिक घेतले, पण घर रेंटने घेतलं. आणि आम्ही ते सगळं सोडून गेलो दुसऱ्या घरात. हे जेव्हा आम्ही चालू होतं तेव्हा आम्हाला नंतर कळलं की आमच्या जागेत नंतर पण जे कोणी आले नवीन लोक विकत घेऊन वॉटेवर, तर त्या सगळ्यांचा असंच प्रॉब्लेम झाला. सो इट वॉज अ वास्तू. कोणी जेलमध्ये गेलं, कोणी एक्सपायर झालं, कोणी असंच ॲक्सिडेंटल केसेस झाल्या. सो इट वॉज लाईक आपल्या कुंडलीत पण तो असू शकतो हे की प्रॉब्लेम यायचाच होता. समहाव ते त्याच्याशी निगडीत होतं. बट एनिवेज की आम्ही त्याच्यातनं मग बाहेर पडलो, दुसऱ्या घरात गेलो. आणि तिथून माझी ॲक्च्युली म्हणजे माझ्या स्ट्रगलची नाही म्हणू शकत, पण असं वेगळं काहीतरी स्टँड आऊट करा. आपल्याला आता हा दुसरा चान्स दिला आहे लाईफने. ओके, मनोजला तर दिलाच आहे, पण मलाही दिला आहे टू डू समथिंग स्पेशल इन माय वर्क, बरोबर, इन माय रिगार्डिंग माय पॅशन्स. सो मला नेहमीच वाटायचं किंवा माझे बाबाही नेहमीच म्हणायचे की आपले स्किल्स किंवा आपलं पॅशन हे जेव्हा तुम्ही एनकॅश कराल ना इन अ गुड वे, तो बिझनेस असू दे, प्रोफेशन, तेव्हा तुम्ही वर जाल. तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. तुम्ही जे काय मिळू शकाल, अचीवमेंट्स वॉट एव्हर यू से इन युअर टर्म्स ऑफ अचीवमेंटच्या मिनिंगमध्ये, तर ते करू शकतो. सो मला नेहमीच वाटायचं की आपल्याकडे काय स्किल आहे. तर मला नेहमी कुकिंगची आवड आहे, अजूनही आहे. आणि समथिंग लाईक ट्रायल अँड एरर करा, वेस्टमधनं बेस्ट करा, किंवा इन माय वर्क जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात किंवा येत होते सुरुवातीला पण, सो मी अशी नवीन काही प्रोडक्ट्स बनवून द्यायची. किंवा असं होतं की मला असं वाटायचं की काहीतरी आपण वेगळे ॲप्लिकेशन्स द्यावेत ज्यामध्ये आयुर्वेदिक असावं. ओके, कारण आयुर्वेदा आणि बिंग अ डॉक्टर हे मला कायमच प्राऊड फील होतं आहे आणि कायम राहणार की मी डॉक्टर बनले
जे माझं खूप लहानपणापासूनचं स्वप्न होतं बनायचं तर डॉक्टरच बनायचं. आणि सेवाभाव हा कायमच माझ्या डोक्यात माझं पॅशन होतं की सेवा करून लोकांना क्युअर करणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य पाहणं हे माझ्या नेहमीच डोक्यात होतं. आणि म्हणून मी त्यावरच कार्यरत करत गेले की हां, पेशंट बरा कसा झालाच पाहिजे माझ्या हातून. आणि म्हणून मला सुदैवाने त्या चॅलेंजिंग केसेस पण येत गेल्या की वर्ड ऑफ माउथने, अरे हिच्याकडे मी गेले होते ह्या केससाठी, सोरियासिस, एक्झिमा, स्किन, हेअर, वॉटेवर, आणि त्या माझ्या बऱ्या झाल्या, सो तू पण जा. असं वर्ड ऑफ माउथने मला कायम केसेस मिळत गेल्या. आणि पण त्यावेळी काही गुगल नव्हतं, सर्च नव्हतं, काहीच नव्हतं. जे काय होतं 90sमध्ये ते तुम्ही वर्ड ऑफ माउथने होतं, विदाऊट ॲडव्हर्टिजमेंट. सो मग ते मला करायचंच होतं. सो तो काळ आणि माझं पॅशन ह्याचं कसा मी म्हणजे त्याची संधी मी चांगल्या दृष्टिकोनातनं कशी मी त्याचं पुढे संधीचं चीज केलं. तर मला एकतर मला हेच गाडा संसाराचा मी चालवायचा आहे ह्याच दृष्टिकोनातनंच मी म्हटलं आता मला काहीतरी शिकायचं आहे जे वेगळं असेल. आयुर्वेदिक प्रॅक्टिस पंचकर्म सेंटर मी दुसरीकडे सुरू केलंच होतं. पेशंट्स पण छान येत होते पंचकर्मा आणि या गोष्टीवर माझं काम पण चालू होतं. तर कुठेतरी रिसर्च आणि त्या फील्डमध्ये जाऊन वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवणं आयुर्वेदाशी रिलेटेड हे माझं कायमच डोक्यात असायचं. असं मी काहीतरी ते किडे माझ्या किचन आणि लॅब माझी एकच होती, त्याचं मी करत असायचे. सो मग तिथे मग मी भैषज्य म्हणजे आयुर्वेदामधलं भैषज्य, कल्पना, द्रव्यगुण हे जे विषय आहेत ज्यामध्ये मी टॉपर पण होते लास्ट इयरला, आणि त्या विषयात मला कायमच वेळ होतं की मी असं वेगवेगळे ॲनालिसिस करू, डेव्हलपमेंट करू प्रॉडक्टचे. तर त्या संदर्भातले वेगवेगळे कोर्सेस छोटे छोटे काही माझे गुरुवर्य आहेत डोंबिवलीला, त्यांच्याकडे शिकले. असं मी ते मुलंही लहान होती तरी मी 2-2, 4-4 ट्रेन बदलून दवाखान्याचं सगळं मॅनेज करून मी ते शिकायला गेले. बिकॉज लर्निंग तुम्ही जेवढं करत राहाल तेवढं तुम्ही शिकाल. शिकाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल असं म्हणतात. तुम्ही जेवढं रीड कराल. सो ते मी सगळा अभ्यास त्या दृष्टिकोनातनं माझा वाढवत गेले आणि मी खूप सारं या फील्डमध्ये शिकत गेले. मग ते वेगवेगळ्या त्याच्या ट्रायल्स करून पेशंटवर, एक्झिमाचा पेशंट आहे किंवा डोळ्यांशी रिलेटेड कुठल्याही आजाराशी रिलेटेड जिथे ओरल मेडिकेशनशिवाय ॲप्लिकेशन्स पण यूज करता येईल, तर त्या दृष्टिकोनातनं मी त्याच्या ट्रायल अँड एरर करायला सुरुवात केली. सो मग पुण्याला येईपर्यंत किंवा पुण्याला येणं हे माझ्या कधीच डोक्यात नव्हतं किंवा त्याचा काही संबंधच नव्हता. कारण तिथेच एवढं सगळं ती घडी विस्कळीत झालेली मला करायची होती की कुठे लांब सगळं सरळ करायचं होतं. मुलं लहान होती, त्यांना सगळं मॅनेजमेंट त्यांचं करायचं. कोइन्सिडेंटली मग मला असं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी MUHSमधून कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी इन आयुर्वेदा हा एक कोर्स आणि एक पुढची डिग्री लॉन्च झाली. तर मी असेही खूप शिकतच होतेच, म्हणजे वाडियामधनं CCS, CGO बऱ्याचशा छोटे मोठे सर्टिफिकेट कोर्स हे करतच आले. म्हणजे आत्ता बघशील तर आता अवॉर्ड्स आणि ॲक्रेडिएशन्स हे भरपूर आहेत, बट माझ्याकडे खूप सारे सर्टिफिकेट्स आहेत छोटे मोठे हे. कारण का ते शिकत राहणं. आय एम ऑल म्हणजे मला असं वाटतं की नेहमीच आपण लर्निंग फेजमध्ये असलं ना की तुला शिकण्याची आवड जास्त होते. यू कॅन्ट स्टॉप नाव, मला ते येतं आहे. तर तसं मी शिकत होते. मग ते शिकताना मला ती डिग्री आली म्हणजे माझ्या डोळ्यासमोर. मी म्हटलं नवऱ्याला की मला ही डिग्री घ्यायचीच आहे. कारण मी जे मला पेशंट्स येत आहेत, जे मला कलेक्शन ऑफ माझा टार्गेट ऑडियन्स आहे तो सगळा ऑलमोस्ट फिमेल पण आहे, पण ब्युटीशी रिलेटेड आहे. कुठेतरी कॉस्मेटॉलॉजी म्हणू शकते, ट्रायकोलॉजी जिथे हेअर स्किनशी रिलेटेड. सो मग तो कोर्स आला तेव्हा मला असं वाटलं की नाही, ही डिग्री मला घेणं गरजेचं आहे. कारण मला कुठेतरी तो शिक्कामोर्तब गव्हर्नमेंटचा पण हवा होता की मी प्रॉपर त्या क्षेत्रात प्रॅक्टिस करू शकते. सो मग मी गेले नाशिकला. तिथे माझी मंजुरी झाली की मी आय एम एलिजिबल टू डू दॅट डिग्री, आणि मी तिथे ॲडमिशन घेतलं. ते नाशिकला होतं, तिथे जाऊन मला कॉलेज अटेंड करायचं होतं, बट काही डेजच होते ठरलेले. पण तिथून मी म्हणजे तो क्षण असा होता की तेव्हापासून मी घराच्या बाहेर लांब अशी दूर जायला लागली मुलांना सोडून. मुलं तेव्हा लहान होती, 7वी 8वी 9वी अशी. पण त्यांना कळलं की मम्मी काहीतरी वेगळं करते, शिकायला जाते, शी इज लर्निंग. आणि मग तिथे मी
तो कोर्स येऊन जाऊन नाशिकला सुरुवात केली, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षाचा तो संपला. त्या दरम्यान काय झालं, तिथे मला बरेचसे मोठे मोठे दिग्गज डॉक्टर भेटले ऑल ओव्हर फ्रॉम महाराष्ट्र. आणि तिथे काय होतं ना, तो जो कोर्स होता त्यावेळी असं होतं की त्यांनी तो कोर्स केला गव्हर्नमेंटने, पण त्यांना माहिती नव्हतं की एक्झॅक्टली काय सिलॅबस ठेवायचा. बिकॉज बाकीची जशी शास्त्र आहेत लिहिलेली किंवा ग्रंथोक्त, तसं सौंदर्यशास्त्र हे ॲज सच नाही आहे कुठली पुस्तकं, आणि आयुर्वेदामध्ये तर नाही आहे. कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकॉलॉजी ॲलोपॅथीमध्ये आहे, पण ह्या गोष्टीतनं म्हणजे तू आयुर्वेद कसा तो मांडणार किंवा आयुर्वेद कसा इम्प्लिमेंट करणार, त्या गोष्टीची संदर्भातली पुस्तकं नव्हती. पण तरीही तो कसा जमवायचा असं थोडाफार तो ट्रायल अँड एररसाठी केलेलाच ॲक्च्युली तो कोर्स होता. तर त्याआधी किंवा हे ड्युरिंग करताना मी शिकले जे होते काही गोष्टी, प्रॉडक्ट मेकिंग किंवा सोप्स कसे बनवायचे किंवा जेल कसं बनवायचं, हे मी शिकले होते छोट्या छोट्या गोष्टी. काही फार्माची लोकं होती वगैरे, त्यांच्याकडनं विचारून हे कसं टाकतात हे आणि काही पुस्तकं आणलेली. पण त्या सगळ्यामध्ये काय होतं की सगळं ॲलोपॅथी बेस होता किंवा केमिकल बेस्ड होता. सो हे शिकताना मी आयुर्वेदिक काहीतरी त्याच्यात कसं इम्प्लिमेंट करायचं किंवा घुसळवायचं पण तो आयुर्वेदिक पदार्थ किंवा प्रॉडक्ट बनलं पाहिजे. तर ते तिथे मी गेली तेव्हा त्या नाशिकला मी त्यांना दाखवत होते की आपण ना असं बनवूया. पण त्यांना आजूबाजूच्या त्या माझ्या प्रोफेसर, त्या स्टाफला कळलं की ही कोणतरी एक डॉक्टर आहे मॅडम, ती बनवते, तिला येत नाही तर तिलाच सांगू आपण की आपल्या स्टुडंट्सला पण तुम्ही काहीतरी दाखवा. आणि मग मी ते दाखवले, जेल दाखवले एकदा, ॲलोवेरा जेल कसं बनतं किंवा क्रीम कसं बनतं, एक बेसिक क्रीम. तर त्यांना ते आवडत गेलं. मग ते थोडंसं माझं त्यांना नोटिफाय केलं की हां, ही कोणतरी आहे डॉक्टर पुण्यातली, तिला येतं आहे. मग तिथले एक मला सर भेटले, ते म्हणाले की तुम्ही खूप छान काम करता आणि ह्याच्यातच करत जा, कारण या क्षेत्रात सध्याच्या घडीला कोण असं काम करत नाही आहे, तर तुम्ही डेव्हलप करा तुमचं नॉलेज, बघा तुम्ही. मग त्याच्यावरूनच तुला असं वाटलं हां, की मग आता मला स्वतःचं असं तो काहीतरी बूस्ट करायला मिळाला पाहिजे. की हां ठीक आहे, म्हणजे डोक्यात डॉक्टरी, पेशंट बरं करणं हे तर कायम आहे, ते माझ्या हार्टशी रिलेटेड आहे, बिकॉज ते माझं स्वप्न होतंच. पण तरी त्याच्यातही हटके काय करा, म्हणजे नुसतं आयुर्वेदा डॉक्टर सगळे गल्लोगल्ली पडले आहेत जे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत आहेत. मग आपण का वेगळं एवढं करतो आहे आयुर्वेदामध्ये, तर आपण काय ते वेगळं करू. पण काय हे कळत नव्हतं, म्हणजे कुठली बाजू. पण फक्त मग नंतर मला हळूहळू कळायला लागले की हे माझे स्किल्स आहेत जिथे मी प्रॉडक्ट बनवू शकते मॅन्युअल. तू आणि मग कितव्या साली तू पुण्याला आली? मी 2017मध्ये आले, शिफ्ट झाले. पण त्याच्या आधी 3 वर्ष 2014, 15, 16, 17 3 वर्ष मी पुण्याच्या शिवनेरीने आठवड्यातनं 3 दिवस इकडे, 4 दिवस इकडे, अशी माझी जर्नी सुरू झाली. कारण जे सर मला तिथे भेटले होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जेव्हा पुण्याला याल तेव्हा आपण काहीतरी ह्या प्रॉडक्ट रिलेटेड समथिंग वर्कमध्ये आपण काहीतरी थोडंसं एनहॅन्सिंग काहीतरी बनवूया. मग त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली. ते म्हणाले की तुम्ही काही प्रॉडक्ट्स बनवा माझ्या क्लिनिकसाठी, माझ्या पेशंटसाठी, तुम्ही एनिवेज जर येणार असाल तर पुण्याला. तर म्हटलं ठीक आहे, मी जेव्हा येईन तर असं मी आपलं म्हटलं. त्या दरम्यानच मला माझे रिलेटिव्ज आहेत इथे, त्यांच्याबरोबर मी काही डिस्कशन्स केलं. तर ते म्हणाले की ठीक आहे, तू हे सगळं काहीतरी तुझ्या डोक्यात आलं आहे तर तू हे करू शकते, पुढे जाऊन आपण ग्लोबली पण नेऊ शकतो. ते मी डिस्कस केलं की मला काहीतरी असा प्रॉडक्ट आहे की जो मला दूर देशात घेऊन जायचं आहे, आयुर्वेदिक प्रॉडक्ट. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, बघूया आपण काय करूया. आणि मला कसं होतं की काहीतरी कुठेतरी जाऊन आपण गोष्टी एनकॅश करायच्या, आणि स्ट्रगल आणि एफर्ट्स घ्यायला मी सॅक्रिफायसेस मी शिकले होते आणि अजूनही करायला तयार होते. कारण मला ते सगळ्यांना त्याच्यातनं बाहेर काढायचं आहे. असं नाही, नवरा तो मीनवाईल बरा पण झालेला, पण कुठेतरी मी ती लिडरशिप घेतली की मला करायचं आहे, तर मी केलं नाही तर काही नाही, असं मला त्यावेळी तसंच वाटत होतं. सो मी म्हटलं नाही की मला समथिंग आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायचं आहे. सो मग त्या रिलेटिव्ज ते म्हणाले की ठीक आहे, करूया आपण. आता कसं आहे, गरज मला होती. ते म्हणाले की आम्ही काय बॉम्बेला येऊ शकत नाही, तुला इथे यावं लागेल. सो मी तो निर्णय घेतला की म्हटलं हां ठीक आहे, कुठेही जगाच्या पाठीवर जायला लागलं तरी मी येऊ शकते, पण मला हे काहीतरी ह्याच्यातनं डेव्हलप करायचं आहे, काहीतरी मोठं काम करायचं.
सो ते म्हणाले की मग आम्ही एक कंपनी फॉर्म केली एक 2-3 जणांनी. त्यामुळे मला त्या अनुषंगाने पुण्यात येणं भाग होतं. बरोबर. तर मी पुण्यात आली. सो 2 अपॉर्च्युनिटीज माझ्या डोळ्यासमोर ठेवून आले की एक त्या सरांशी सोबत कोलॅबरेशनने मला प्रॉडक्टशी रिलेटेड त्यांना सर्व करायचं होतं आणि शिवाय माझ्या कंपनीसाठी असं म्हणून मी खूप त्यावर माझे स्वप्न आणि म्हणजे माझं काय म्हणतात माझं ते एक एम होतं की नाही आता ह्याच्यातनं खूप मोठं काहीतरी आपल्याला काम करायचं. सो त्याच्यावर काम सुरू केलं आणि त्या दृष्टिकोनातून मी येत जात होती. त्यानिमित्ताने मला पुणा एक्सप्लोअर करता आलं की पुण्यात मी एकटीच राहायची इथे तोपर्यंत, कारण दर आठवड्याला 3-4 दिवस यायचं. मुलं खूप लहान होती, पण मी आयुष्यात कधीच मुलांना सोडून किंवा फॅमिलीला सोडून राहिली नव्हती. इथे यायची. सो रात्र झाली की इथे 1 BHKमध्ये मला असं भूतासारखं वाटायचं. सो मी इथे फॅक्टरी आहे कोथरूडला, तिथे माझ्या पार्टनरची फॅक्टरी होती. तर म्हणाले की इथे दिवसभर तू रिसर्च अँड डेव्हलपमेंट तुला काय करायचं आहे ते कर, तुझ्यावर तुला ही प्लेस दिलेली आहे. सो मी तिथे माझं डोकं चालवून काय काय प्रॉडक्ट सोप्स वेगवेगळे खूप खूप प्रॉडक्ट्स बनवायचे आणि काही प्रॉडक्ट्स त्या सरांनाही नेऊन द्यायचे आणि काही प्रॉडक्ट्स आमच्या कंपनीत थ्रू आम्ही लोकांना की त्याचे रिझल्ट्स कसे आहेत, काय फीडबॅक कसा आहे, की मग ते प्रॉडक्ट म्हणजे तो फॉर्म्युला स्टिक टू ठेवायचा की काय. हे अगदी स्टार्ट होती ती आणि काहीच माहीत नव्हतं ते कसं विकायचं आहे काय, पण ॲटलिस्ट टू बिगिन विथ समथिंग म्हणून आम्ही ते स्टार्ट केलं. पार्टनरशिप करायचं म्हटलं. मला कंपनी म्हणजे काय माहीत नाही, कारण आम्ही कधी बिझनेस फील्डमधलं नव्हतं. बट स्टील आय सेड येस आय कॅन स्टार्ट विथ दॅट. सो माझं खूप तेच मोठं स्वप्न घेऊन मी पुण्यात येऊ जाऊ लागले. त्यामध्ये खूप सॅक्रिफाईस करावे लागले. मुलं लहान होती, त्यांना सोडून राहायचं. मग मी इथे अजून एक शॉप आहे नांदेड सिटीत, तिथे मी ॲज अ ऑनररी कन्सल्टेशन स्टार्ट केलं. पेशंट मला कुठेही मिळायला मिळतात. आय एम डॅम शुअर की मी कुठेही जगाच्या पाठीवर गेले ते पेशंट मिळतात. त्यामुळे पेशंट मिळायला सुरू झाले, कनेक्शन्स निर्माण झाले आणि मी ते स्वप्न घेऊनच 2-3 वर्षाचा प्रवास सुरू केला. एका साईडला जे दुसरे सर होते त्यांच्यासोबत प्रोडक्शन आणि त्यांना प्रॉडक्ट बनवून देणं, इथे प्रॉडक्ट बनवणं, ही माझी जर्नी सुरू झाली. तिथे दुसरीकडे मला सरांनी त्याने अपॉर्च्युनिटी दिली की आपण एक संस्था सुरू करू जिथे तुम्ही शिकवाल आणि आपण दोघं मिळून शिकवू आणि एक स्टुडंट बेस आयुर्वेदामधला तयार करू जो काहीतरी नवीन शिकण्यासाठी आतुर आहे. म्हणून आम्ही ते बॅचेस सुरू केल्या 2015मध्ये. त्यामध्ये आम्ही स्टुडंट्सना शिकवायला बॅचेस सुरू केल्या आणि ते शिकवताना माझंही पोटेन्शियल मला अजून जाणवत गेलं. त्यांनी मला खूप तो मॉरल सपोर्ट दिला की नाही तुम्ही तुमचं नॉलेज आहे ते द्या. आणि वी वेर नेवर थॉट ऑफ गिविंग, कारण थॉट ऑफ गिविंग आउट ऑफ द बॉक्स जाऊन पण आम्ही ते देत राहिलो, कारण ते ज्ञानार्जन त्यांना होणं किंवा तो एक कॅम्पेन म्हणून सुरू केलं की मुलांना शिकवायचं जेवढं आपल्याकडे आहे, जेवढं आपल्याला येतं वेगळं. तर ते खूप छान क्लिक झालं आमचं. आणि पण मग ही जी दुसरी बाजू होती जे म्हणजे तू चालू केलं होतं पार्टनरशिपमध्ये, मग ते पुढे गेलं की ते पुढे ते स्टेप बाय स्टेप जात होतं, पण जे ठरल्याप्रमाणे त्याला ती गतीच येत नव्हती. ओके, गतीच येत नव्हती म्हणण्यापेक्षा त्याच्यात मी खूप दिवस रात्र मेहनत केलेली आहे, खूप एफर्ट्स दिले, वेळ खूप दिला. आणि ते मी वेळ देताना किंवा त्या गोष्टी करताना मला मीनवाईल खूप सारे अपॉर्च्युनिटीज पण आल्या की मॅडम तुम्ही छान शिकवत आहे तर तुम्ही इथे वर्कशॉप घ्या. मी बऱ्याचशा इथे वेलनोन मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये वर्कशॉप्स घेतले. त्यामुळे लोकांपर्यंत मी पोचले, माझं ज्ञान पोचलं किंवा माझं जे काही द्यायचं होतं स्टुडंट्सना त्या गोष्टी त्यांना तिथे पोचल्या. त्यामुळे लीड्स खूप येत होते, पण समहाऊ मी त्या धड कंपनीतनं पण काय ग्रो करू शकत नव्हते, तर लीड्सवर पण काम करू शकत नव्हते. कुठेतरी ते स्टक टू झालेलं. आणि मग कसं झालं की आता एवढं करते मी, पण त्याच्यातनं आउटकम काहीच नाही. मला इनफॅक्ट त्या दुसऱ्या गोष्टींमुळे किंवा ह्या प्रॉडक्ट मेकिंगमध्ये अजून पुढे कसं जायचं, लायसन्सिंग कसे मिळवायचे, आपलं प्रॉडक्ट हे घरगुती विकणं आणि प्रॉपर OTC किंवा आपण मोठ्या चॅनलला विकायला देणे, ह्यासाठी ज्या प्रोसेस असतात, FDA लायसन्सिंग असतं, त्याच्या स्टेबिलिटी, त्याचे रिसर्च डेव्हलपमेंट पेपर्स, ऑल डॉक्युमेंटेशन अँड लिगॅलिटीज,
ह्या संदर्भातल्या गोष्टी मला कळत गेल्या, ज्या माझ्या डोक्यात फिट होत गेल्या. ब्रँड आपल्या स्वतःचं काढायचं हे तर कायम माझ्या डोक्यात होतं किंवा हेच डोक्यात होतं. म्हणूनच मी त्या कंपनीत आपण एकत्र करून की बाबा तो न्यायचा, एकदम टॉप लेवलला न्यायचा. पण ते समहाऊ वर्कआउट नाही झालं. ते काय FDA लायसन्स मिळाले सगळ्या प्रॉडक्ट्सचे आणि दे वर द बेस्ट प्रॉडक्ट्स ॲज इन त्यावेळच्या माझ्या फॉर्म्युलेशन्समधले बेस्ट प्रॉडक्ट होते. ते अमेरिकेलाही पोचले, UAEला पोचले, बऱ्याचशा आउट ऑफ कंट्रीमध्ये पोचले की ज्याचे डिमांड आम्हाला परत येत गेली की नाही पाहिजेत ते प्रॉडक्ट्स परत ॲट वॉट एव्हर एजचे जे काय माझं टार्गेट होतं. म्हणजे 90 इयर्सच्या लेडीज पण मागवायच्या आणि 16 वर्षाची मुलगी पण मागवायची. सो आय गॉट टू नो की कुठल्या रेंजमध्ये काय मी करू शकते. पण त्याला एक व्हॅलिडेशन मिळत नव्हतं. ओके, कारण आता विकायचं झालं तर मग आपण काय नुसतं विदाऊट लायसन्स कसं विकणार. त्या गोष्टी लायसन्सिंग, FDA अप्रुव्हल ह्या सगळ्या मला करून आम्ही दुसऱ्या कंपनीला मी द्यायला सुरुवात केलं. पण माझ्या या कंपनीसाठी ते काय होईल ना. दुसऱ्यांसाठी कशाला, मग माझ्यासाठी का नाही. हां, किंवा दुसऱ्यांसाठी करताना मला खूप गोष्टी शिकल्या. पण हे माझंच होत नाही. माझं इनफॅक्ट त्यावेळी आमचं होतं, पण ते होतच नव्हतं. मग ते समहाऊ मग तोपर्यंत काय झालं की फक्तच मी एकटीच त्यामध्ये झगडते आहे बिकॉज आय वॉज इन नीड, की मला गरज होती. मला पैशांची पण गरज होती, पण असेच कोणाकडनं पैसे नको होते ना. मी काम करते त्याचं मला एनकॅश झालं पाहिजे. पण ते न झाल्यामुळे मग मीन व्हाईल माझा मोठा मुलगा पण मोठा झाला, म्हणजे तो क्षितिज. काय झालं की कोविडमध्ये त्या काळात 2020मध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लाईफ चेंजिंग घडल्या. सो तेव्हा तो US ला जाणार होता, पण मग त्याचं कोविडमुळे राहिलं. पण मग नंतर 2 वर्षांनी ते UKला गेला, मास्टर्स इन ऑन्टरप्रेनरशिप केली. ही इज अन IT इंजिनियर. पण त्याने त्याच्या त्या काळात खूप साऱ्या ह्या मुलांनी ऑलरेडीच एवढे स्ट्रगल लाईफमध्ये बघितलेले, त्यामुळे ते खूप लवकर मॅच्युअर झाले की आपल्याला करायचं आहे काहीतरी लाईफमध्ये करायचं आणि आत्ताच करायचं आहे. त्या गोष्टी कायम डोक्यात होत्या. सो तो मला म्हणाला की मम्मी हे समहाऊ तुमचं होत नाही आहे, तर आपण काहीतरी त्याच्यावर एक फायनल निर्णय तुला घ्यावा लागेल. तरीही मी खूप वेळ घेतला. पण आता माझे लीड्स पण खूप यायला लागली की डॉक्टर तुम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला पण प्रॉडक्ट बनवून द्या, हे सगळं करून द्या. पण समहाऊ मला इथनंही बाहेर पडता येत नव्हतं आणि तिथेही घुसता येत नव्हतं. आणि मग मला स्वतःची एंटिटी काय असायला पाहिजे, ही ब्रँडनेच माझं अस्तित्व कळेल. जोपर्यंत ब्रँड होत नाही ना माझा, तोपर्यंत माझं पोटेन्शियल आणि माझी खरी किंमत कळणार नाही. सो जे होते नव्हते माझ्यासोबत असतील, पण आता जे माझ्या बॉम्बेचेही लोक आहेत की रश्मी अरे तू तर माझ्यासारखी नॉर्मल आपण प्रॅक्टिस करायचो, आज तू काय काय काम करते यार तू. सो हे इट इज लाईक युअर वर्क शुड स्पीक. मी काय जगावेगळं करत नाही. पण मग हे आता जे आहे तुझं झिटा आयुर्वेदा हा तुझा ब्रँड आहे. येस. ते झिटा नाव तू का ठेवलंस? Zita is like it correlates with some beauty. It's an Italian word which says कि young beautiful girl. आणि शॉर्ट पण आहे. सो ते आम्ही दोघांनी असे ब्रेनस्टॉर्मिंग आमचे सेशन्स असायचे रात्रभर. आता काहीतरी वेगळं आपण लोगो डिझाईन, बिकॉज ही इज ऑल टुगेदर अ मास्टर इन दॅट फील्ड, माय सन. मग त्याने लोगो आम्ही ठरवला आणि मग एका रात्रीत आम्ही दुसऱ्या दिवशी ब्रँड काढायचं ठरवलं. जे होईल ते होईल, तो किती चालेल काय हे माहीत नव्हतं, पण आता काहीतरी वेगळं करायचं आहे आणि स्वतःहून करायचं आहे, जिथे यू विल बी द ओनर, यू विल बी अ डिसिजन मेकर अँड यू विल डू द ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ माय ब्रँडिंग. सो मी स्टार्ट केलं 2021मध्ये. मी झिटा आयुर्वेदा स्टार्ट केलं आणि आता तो नेदरलँड्सपर्यंत पोचला आहे, न्यूझीलंडला. आणि लाईक आय एम ऑन माय दॅट पाथ. की तुझं वर्कशॉप पण तू कुठे बाहेर आहे की मला वाटतं मला दोनदा मी एक नेदरलँड्सला गेले होते. तिथे इन्व्हिटेशन होतं आपल्याला राजीव गांधी ऑडिटोरियममध्ये डेन हागमध्ये 2019मध्ये. आणि आता रिसेंटली मी लंडनला बर्मिंगहॅममध्ये पण वर्कशॉप केलेलं आहे, तिथून पण इन्व्हिटेशन आलं होतं. सो आय डिड वर्कशॉप्स अँड लेक्चर्स वगैरे झालेले. वाव, इट्स अन अचिव्हमेंट. या इट्स अन अचिव्हमेंट. आणि आताच रिसेंटमध्ये संगीता बिजलानीकडनं लाईफ टाईम
लायन्स क्लब इंटरनॅशनलकडनं मला ब्युटी अँड वेलनेसमधलं माझ्या वर्कसाठी मिळालेलं ॲक्रेडिशन. अरे वा, तर किती असे छान. खूप अवॉर्ड्स मिळत गेले डे वनपासून, म्हणजे 2017पासून. बऱ्याचशा ज्यांनी मला साथ दिली त्यांच्याबरोबर राहिली, ज्यांनी नाही दिली त्यांच्याबरोबर नाही. सो याच्यात मनोजने तुझा खूप साथ दिला नाही का? सो माझ्या एक असं म्हणतात ना की एका पुरुषामागे एक स्त्री असते. सो माझी या स्त्रीमागे 3 पुरुष आहेत, माझी 2 मुलं आणि माझा हजबंड. बरोबर. ऑफकोर्स फॅमिली आहे, आईवडील असतात, आपले ब्लेसिंग्स आहेत त्यांचे. सो बरोबर आहे. आणि दुसरी अचिव्हमेंट म्हणजे तुझं घर झालं स्वतःचं, म्हणजे इतके दिवस जे हो. रेंट सो माझं नेहमी विचार, मी पुण्यावरनं जाताना किंवा पुण्याचं क्लायमेट ऑफकोर्स मुंबईच्या लोकांना फॅसिनेट करतं. सो माझं नेहमी म्हणणं असायचं की पुण्यात आपलं सेकंड होम असावं. बट फॉर्च्युनेटली दिस इज माय फर्स्ट होम नाव. आणि असेच भरपूर घरं घेत जाऊ. तुझं एक कॉफीचं पण ब्रँड आहे आय गेस. हो, मुलांचा आहे. मुलं दोघं मिळून कॉफीचा ब्रँड चालवतात. मी त्याच्यामध्ये पार्टनर आहे फक्त सिग्नेचरसाठी. बट अदरवाईज दे आर डुईंग इट ग्लोबली. म्हणजे त्यांनी तो 2020-21ला कोविडमध्येच ब्रँड स्टार्ट केला. सो चेरी टोज कॉफी आहे आपला ब्रँड. आणि त्याच्यामध्ये पण लाईक डे वनपासून आमच्या डोक्यात किंवा आमच्या फॅमिलीमध्ये वी ॲक्च्युली फॉलो आयुर्वेदा. वी आर ऑलवेज इन टू आयुर्वेदा. सो नॅचरल, केमिकल फ्री हेच USPs घेऊन आम्ही इवन घरात पण खाणं पिणं राहणं हे सगळं असं असतं. सो ब्रँडिंग करताना किंवा ब्रँड कुठलाही काढताना त्याच्यात नॅचरल, व्हीगन, क्रुएल्टी फ्री किंवा सिंथेटिक्स नको, हे असेच गोष्टी डोक्यात ठेवून आम्ही ते ब्रँड काढलेले आहेत. सो दोन्हीमध्ये आपल्या झीटामध्ये आणि इथे पण सिंथेटिक फ्री व्हीगन आहेत. कॉफीमध्ये तर आपण लिटरली फ्रेग्रन्स पण नाही आहेत, काही केमिकल्स नाही आहेत. सो दे आर ऑल निश प्रॉडक्ट्स. कॉफी बीन्स. यात जीत पण मदत करतो. मीत छोटा. Sorry. हां, येस. सो छोटा मीत आहे. तो लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगला, आता त्याचं ऑलमोस्ट द वर्ज ऑफ कम्प्लिटिंग हिज सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि ते दोघांनी आता तो मोठा क्षितिज 3 वर्ष तिथे UKला होता, लंडनला, तेव्हाही त्यानेच सांभाळलं. अँड दे आर माय लाईक 3 पिलर्स. हजबंड इज ऑल्सो वर्किंग वेल इन डायग्नोस्टिक सेंटर. ते हेड आहेत. खूप त्यांनी खस्ता खाल्ल्या, कारण एका पुरुषाला 50मध्ये सगळं सोडून मुंबईतनं घेऊन, म्हणजे नवऱ्याला घेऊन यायचं, हे माझ्यासाठी टफ अँड चॅलेंजिंग जॉब होता. पण मी म्हटलं आता काहीतरी करायला तर लागणार आहे. तिथे करायचंच होतं, इथे करूया. पुणे कॉलिंग होतं, नाहीतर तुम्ही सगळे भेटले नसतात ना हो, मला. ते आहेच. आता तसं मुलं पण सेटल झाले. आता तू म्हणजे तुझी आता 50ची पण क्रॉस झाली, तर तुला थोडं रिलॅक्स वाटते? आय एम एन्जॉईंग माय लाईफ. मी नवऱ्याला तेच म्हटलं की ते बघ, आपण पूर्वार्ध इथे काढला, आपले सगळीच पाळंमुळं इथे आहेत, किंवा इनफॅक्ट आम्ही 4च जण पुण्यात आहोत फॅमिलीतले. बट इथे जाऊन काहीतरी समथिंग आपल्याला वेगळं किंवा एक छान लाईफ जगता येईल एवढं मला माहिती होतं म्हण, किंवा मला आय वॉज शुअर की काहीतरी वेगळं जाऊ, म्हणजे खूप छान आपण तिथे एन्जॉय करू. सो इथे आल्यावर माझं नेटवर्किंग खूप वाढलं, किंवा मी वेगवेगळ्या पेजंट्समध्ये पण पार्ट घेतले होते. आय वॉज पुणे फायनलिस्ट इन मेडिक्विन. हे जे सगळं आहे हे 50शी नंतर ऑलमोस्ट. म्हणजे जिथे क्रायटेरिया संपला होता एजचा, काय म्हणतात ते 48-49 पर्यंत तुम्हाला यू कॅन बी लाईक 18 समथिंग, आय थिंक 25 to 49 होता. त्याच्यामध्ये मी होती पुणे फायनलिस्ट. मला वाटलं काय 85ची मुलगी आहे. बट येस, दॅट वॉज अ जर्नी. मला ते बघायचं होतं की त्या मेडिक्विनमध्ये काय असतं, किंवा इनफॅक्ट पेजंट्समध्ये काय असतं. सो फ्युचरमध्ये पण काही आहेत ना गोष्टी अशा पेजंट्सच्या. सो असं तू छान लाईफ एन्जॉय करते. फ्रेंड्स आहेत खूप सारे, आणि तुझं नेटवर्किंग पण खूप छान आहे. मला वाटतं बरेच BNI वगैरे. आता 50शी क्रॉस केल्यानंतर अजून अशा वेगळ्या गोष्टी करते जे तुला खूप आनंद मिळतो? मला एक तर फिरायला खूप आवडतं. सो तो संचार योग माझ्या कुंडलीतच असावा, कारण खूप मला इच्छा असते की आपण वेगवेगळे देश, वेगवेगळ्या जागा आणि त्या अनुषंगाने वेगवेगळी लोकं, फूड एन्जॉय करावं. आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज विथ ट्रॅव्हल
हे माझं कायम इंटेन्शन असतं. सो तिथे आपण म्हणजे मला सगळे म्हणतात की जिथे जाते तू बोलते तू जिताचं हेच त्याचं. बट दॅट्स माय पॅशन. त्याच्यासाठी मी एवढं केलं आहे आजपर्यंत इथे. आणि ते ते समहाऊ असं आहे की ते क्लिक होतं आहे लोकांना. हो. सो पॅशन अँड माय पॅशन ऑफ ट्रॅव्हल हे दोन्ही साध्य करायचं आहे मला. सो दूर दूर देशात नॉट ओन्ली माय प्रॉडक्ट्स, नॉट ओन्ली माय नेम, बट मला स्वतःला जाऊन तिथे लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडेल. ही बकेट लिस्ट पण आहे. ही बकेट लिस्ट आहे. खूप सारे देश आहेत. म्हणजे आता मी पुण्यात फिरले नाही आहे अजून, सगळ्या पेठा नाही पार पाडल्या, बट स्टील आय वॉन्ट टू फ्रिक आउट पूर्ण करायचं आहे. खूप साऱ्या लेडीज क्लबशी मी निगडीत आहे आणि तिथे पण म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम्स वगैरे करणं, की जिथे कसं आहे की आता खूप असं झालं आहे, आता मी सगळं जगली ॲज इन की माहीत झालं आहे की एक्सपिरियन्स आहे की काय कुठे लागतात. फिमेल ओरिएंटेड किंवा जिथे वुमन ओरिएंटेड काही वर्क असेल तर तिथे मला कोणी बोललेलं तर मी आय एम ऑलवेज रेडी की मी तिथे जाईन. आणि ही माझी बकेट लिस्ट म्हणण्यापेक्षा मला हे आवडेल सतत करायला, वुमनशी रिलेटेड. आणि फिरायचं तर आहेच, जग हुंदडायचं आहे मला. हो. आणि तू तसं फिटनेस फ्रिक तर आहेच. येस. कारण मला वाटतं तू योगा वगैरे पण बरंच करते नाही का? हां, म्हणजे मी आयुर्वेदा फॉलो करते. अच्छा. सो बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत की विरुद्ध अन्न किंवा वेळा पाळणं ह्या गोष्टी आणि ऑफकोर्स एक्सरसाइजेस या गोष्टी करत आली. त्याला तो स्टिक टू मी कायम राहिली आहे. म्हणून म्हणजे हे 50शी सांगितल्यावर तुला लोकांना कळलं. बट येस, सो माय फर्दर मोटिवेशन मला स्वतःलाच आहे की रश्मी तू मस्त जग फिर, एन्जॉय कर, मुलं बाळं सगळं, बी अ ह्युमन बिंग. म्हणजे सगळ्यांशी ते कनेक्टेड राहतात. जे राहतात ते असतातच, जे नसतात ते जातात. आय डोंट बॉदर. बरं. काय त्यांच्यावर मजा करा. जे आहेत सराउंडिंगमध्ये कीप टॉकिंग, कीप एक्सप्लोरिंग. बिझनेस तर आहेतच. मग आपलं हे जे आता मित्रमैत्रिणी आता 50शी क्रॉस केली किंवा 50शीमध्ये आहे, तर त्यांना काय असं असं स्पेशल मेसेज देऊ शकशील तू? स्वतःसाठी जगा. कारण काय होतं की आपण आयुष्यभर सगळं 50शीपर्यंत सगळ्या टप्प्यातनं जात असतो. प्रत्येकाला प्लस अप्स अँड डाऊन्स येत असतात. सो आता तरी स्वतःकडे फोकस करा. तुम्हाला जे हवं आहे, जी इच्छा आहे ते पूर्ण करा. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी जगा. बी युअरसेल्फ, फ्लाय आणि जगा मस्त. तुम्ही खऱ्या अर्थाने तो फील येईल जगल्याचं. कुठल्याही क्षणी काय आज होईल आपल्याला माहीत नाही. सो 50शी गाठली किंवा गाठायची वेळ बघू नका. एन्जॉय युअर लाईफ. येस. थँक्यू सो मच. तर तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला? कमेंट्स द्या, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. आणि तुम्हाला तुमची जर स्टोरी शेअर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कनेक्ट व्हा. भेटूया लवकरच.
96मध्ये लग्न केलं. ओके. जेव्हा माझं कल्चर डिफरन्स बराच होता ना, कल्चरल म्हणजे डिफरन्स होता ऑफकोर्स, कारण भाषा हो, वेगळी. भाषा वेगळी. ही इज डाय हार्ड व्हेजिटेरियन, मी डाय हार्ड नॉन व्हेजिटेरियन. सो कारण माझी आई रत्नागिरी आणि आम्ही वी आर लाईक फिश लवर्स आणि मुंबईत राहणारे प्रॉपर आणि खाणारे. सो इट्स लाईक माझी आवड तीच होती. सो तो पहिला कन्सर्न होता की तुला व्हेजिटेरियन खावं लागेल आयुष्यात. मी म्हटलं ते मी सगळं सोडून दिलं विचार. म्हटलं ठीक आहे, ते तेवढे सॅक्रिफाईस करता येतील थोडेफार काही वर्ष. पण या सो तो एक कन्सर्न होता, भाषेचा होता. सो लग्न झाल्यावर पण लग्न झालं म्हणजे बाबांनी सगळं ॲडजस्ट केलं की ठीक आहे, तू इफ यू आर ओके विथ दॅट. आय सेड या आय एम ओके. फ्रॉम दॅट मोमेंट तो स्ट्रगल सुरू झाला माझ्या लाईफचा. आणि कारण काय झालेलं की त्याला वर्षभरासाठी त्या कुबड्या घेऊन तो होता. पण नवीन केलेलं क्लिनिक स्टार्ट, त्यानेही मीही, मुलं लहान, त्यांचं सगळंच करायचं आणि माझ्यासोबत म्हणजे कोणी नव्हतं दुसरं. त्यामुळे त्याला नेऊन सुरुवातीला 3-4 महिने तर तो हलू शकत नव्हता. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. तुझ्यावरच होतं. घराचे EMI, दुसरा दवाखाना विकत घेतलेला त्याचा EMI, म्हणजे दोन्ही दवाखान्यांचे सगळं मॅनेजमेंट करणं हे खूप कठीण. आणि हे वाढत गेलं कारण माझे व्याजाने म्हणजे व्याज वाढत गेला. काय EMI सगळे माझे ओव्हरलॅप झाले. आणि मग लोक बँकवाले घरी यायला लागले की पैसे, म्हणजे ऑफकोर्स त्यांचे पैसे मागायला. सो मी माझ्या लग्नाच्या आधी राजकन्येसारखी वाढलेली, तिथे मी कधी असं पैशाचे प्रॉब्लेम्स बघितले नाही. मी लाईक खूप वेगळं लाईफ होतं ते माझं, फुल एकदम राजेशाही थाट होतं. आणि मी कधी पाहिलं नव्हतं की पैसे मागायला लोक आपल्या दारात येतात. बट दिस वॉज लाईक सडनली हॅपन. आणि मी गोराई खाडी जवळ आम्ही राहत होतो आणि म्हणजे तो म्हणजे अजूनही मला आठवलं तरी अंगावर काटा येतो की तो क्षण मी फेस केले असते. म्हणजे एक क्षण मला असं वाटलं की त्या खाडीत जाऊन डुबकी मारावी. पण तेव्हापासून मी घराच्या बाहेर लांब अशी दूर जायला लागली मुलांना सोडून. मुलं तेव्हा लहान होती, 7वी 8वी 9वी अशी. पण त्यांना कळलं की मम्मी काहीतरी वेगळं करते, शिकायला जाते, शी इज लर्निंग. आणि मग तिथे मी तो कोर्स येऊन जाऊन नाशिकला सुरुवात केली. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षाचा तो संपला. त्या दरम्यान काय झालं, तिथे मला बरेचशी मोठे दिग्गज डॉक्टर भेटले. तो मला म्हणाला की मम्मी हे समहाऊ तुमचं होत नाही आहे, तर आपण काहीतरी त्याच्यावर एक फायनल निर्णय तुला घ्यावा लागेल. तरीही मी खूप वेळ घेतला. पण आता माझे लीड्स पण खूप यायला लागली की डॉक्टर तुम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला पण प्रॉडक्ट बनवून द्या, हे सगळं करून द्या. पण समहाऊ मला इथनंही बाहेर पडता येत नव्हतं आणि तिथेही घुसता येत नव्हतं. आणि मग मला स्वतःची एंटिटी काय असायला पाहिजे, ही ब्रँडनेच माझं अस्तित्व कळेल. जोपर्यंत ब्रँड होत नाही ना माझा, तोपर्यंत माझं पोटेन्शियल आणि माझी खरी किंमत कळणार नाही.